अजित पवार यांच्या विमान अपघाताचा योग्य तपास झाला पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। तसंच थातूर-मातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ असा इशारा देखील रोहित पवारांनी दिलाय। तर रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील म्हटलंय। तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूर-मातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथं असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। DGCAकडनं अण्व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी DGCAच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातूर-मातूर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले, पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे। त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत। कारण आत्तापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि VSRचे कसे संबंध होते, कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे, सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत। रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे। कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, DGCA काही कव्हर करायला बघतंय का, DGCAचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली गट चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।